ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो विजेता। आज संधीला मात्र इथे संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचेत। सार्थक स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका। पावलं पावले येतील कठीण प्रसंगे, परंतु हार तुम्ही मानू नका। आज हार मानायची नाहीये। वाह, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। तिथे एक सिंगल मिळते। तुमची फक्त चांगली गोलंदाजी असून चालत नाही, चांगली फलंदाजी चांगली असून चालत नाही, संघाच्या विजयासाठी चांगलं क्षेत्ररक्षण असणं देखील गरजेचं आहे। क्षेत्ररक्षकांची भूमिका एकदम महत्त्वाची आहे। केवळ एक सिंगल सार्थक जाधव या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय। हा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक, येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल, अप्रतिम झेल, कॅच ऑफ द मॅच। मोठी विकेट आली, गौरवच्या रूपाने बसेल, मोठा धक्का माळुंगे टीमला, फलंदाज बाद। जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून। संधी कमी मिळते परंतु आज संधी मिळाली ना, आज मला लढायचं हेच सांगतोय। धावा कमी रोखायच्यात परंतु त्या धावा रोखण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे सांगतोय सार्थक। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल करण सुतार। करणला देखील विसरून चालणार नाही। एक चेंडू 7ची गरज असताना षटकार खेळणारा करण सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। उरावड्याचं मैदान या खेळाडूने गाजवलंय। यावेळेस प्रचंड वेग होता, भरधाव वेग, त्या वेगाला थांबवलं। निखिल देखील तिथे मागे अवघड जातंय। चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी होईल, त्यानंतर चेंडू थांबवलाय। कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। शेवटचे 3 चेंडू, 5 धाव्यांची गरज, सामना रंगलाय। 6 चेंडू मध्ये रोखायचे होत्या 6 धावा, आता सामना आलाय 3 चेंडू मध्ये 5। 6चा सामना मात्र 6 चेंडू 6चा सामना 3 चेंडू 5 वरती आलाय। एका बाजूने सार्थक आहे, दुसऱ्या बाजूने करण आहे, दोन्ही उभरते खेळाडू आहे संघातील। हा चेंडू सोडून दिला जातोय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वाईटच्या अपेक्षेने सोडून दिलेला चेंडू पंचांनी खेळवलं डॉट, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला, हा चेंडू वाईड आहे की नाही याचं तिथे चेक केलं जातंय। संजय भालेराव सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट, रिव्ह्यू अनसक्सेसफुल। शेवटचे 2 चेंडू 5। क्या होगा, क्या होने वाला है, वही होगा जो मंजूर खुदा होगा। एका बाजूने माळुंगे, दुसऱ्या बाजूने नेरे। यावेळेस मात्र इष्टांच्या मागे चेंडू, तिथे सिंगल धावेचा प्रयत्न होईल। तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, थ्रो गोलंदाजी साठी मात्र तिथे विचारणा केली। स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये फेकी गोलंदाजांचे कर्दन काळ म्हणून नक्कीच ज्यांना ओळखलं जातं, आज यावेळी सरांनी मात्र तिथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली। हा चेंडू फेकला आहे की नाही, थ्रो गोलंदाजी गोलंदाजाने केली आहे की नाही आता चेक केलं जाणार आहे। सामना रंगलाय, कधी सामना माळुंगे संघाच्या बाजूने तर कधी सामना नेरे संघाच्या बाजूने। फेअर डिलिव्हरी, एक सिंगल 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 आणि केवळ एक सिंगल। शेवटचा 1 चेंडू, 4 धाव्यांची गरज, सार्थकला रोखायच्यात, तोच गोलंदाज रोखत असताना मात्र निलेशला त्यावरती मात करायची। शेवटचा 1 चेंडू 4, सार्थकला रोखायचंय निलेशला, परंतु निलेशला मात द्यायची आहे सार्थकला। बॅटल रंगलाय, एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने माळुंगे। शेवटचा 1 चेंडू, 4 धाव्यांची गरज। आणि इथं होत आहे काय, चुरशीच्या सामन्यामध्ये बाजी मारलीये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन। सामना आवडला असेल ना मित्रांनो, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही। 6 चेंडू मध्ये रोखल्या गेल्या 6 धावा, नवीन विक्रम नोंदवलाय सार्थकने। वेल प्लेड, दोन्ही संघ चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवला। दोन्ही संघांचे मनापासून आभार। आणि या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहे। तोपर्यंत दुसऱ्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा। गोटवडे संघ आपल्या टीमचं क्षेत्ररक्षण एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये आपला संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये येईल। 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि सामन्याला आपण सुरुवात करणार आहे। आघाडीचे दोन्ही बॅटर, सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय
एका षटकामध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा आणि 13 चेंडूमध्ये 26 धाव्यांची खेळी करणारा राजू सक्करकी ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. सन्मान्य मनोज आप्पा दगडे, त्याचप्रमाणे विश्वास भाऊ दगडे, विश्वनाथ भाऊ दगडे या मान्यवर, विश्वास भाऊ दगडे मान्यवर